संघ इच्छुक असेल त्यांनी या स्पर्धेसाठी निश्चित सहभाग नोंदवावा. फ्रेश सामन्याला सुरुवात होईल पहा. डी लॉट्स मधील पहिला सामना असेल. धामणी त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल चाफेवाडी कारगर. दोन संघांमध्ये लढाई पाहायला मिळेल. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नरेश जुगरे, वेगाचा बेदात बादशाह म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतो. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला चेंडू मात्र टप्प्याचा होता. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातो. चांगलं क्षेत्रक्षेप पॉइंट रेजर मध्ये संतोष खंडवीला आपण पाहतोय. एक मोठं नाव आहे धामणी गावाचं, ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये ज्यानं आपल्या गावाचं नाव रोशन केलं, तो संतोष खंडवीला आपण पाहतोय. सध्याच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नरेश जुगऱ्या एक भन्नाट्य फॉर्म मध्ये, मात्र गोलंदाजी मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू स्विच शीटचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज विजय पारदीना सोबतीला शरद पारदीला आपण पाहतोय. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये, शरद बाग मैदानाच्या आतमध्ये. मात्र मॅनेटर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे प्रकाश, आणि पहिल्या षटकावरती सध्या गोलंदाजाचा बोलबाला दोन चेंडूवरती राहायला जातोय. वेगाचा बेदात बादशाह का म्हटलं जातं याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जातं. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. धामणी संघ का साठी ओळखला जातोय याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जातोय. जबरदस्त प्रयत्न केले जात आहेत. फिल्डिंग रचना भरपूर चांगली रचली गेल्या आणि त्यामध्ये गोलंदाजी दमदार राहिली जात्या. गोलंदाज नरेशच्या माध्यमातून संघाचा संगणक काय याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये नरेश जुगरेच्या माध्यमातून दाखवून दिलं जातोय. हेविली पहा खोला टाकलेला चेंडू बॅटशी टॉपीज होती. पर्सलिपला अंबोल खंडवीला आपण पाहिलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं संघिक अकाउंट जर का आपण पाहायला गेलो तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये प्रकाश गोलंदाजाचा बोलबाला राहिला जातोय. पहिल्या षटकावरती प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाला रोखण्याचं काम गोलंदाजच्या माध्यमातून केलं जातोय. वेगवान गोलंदाजची हवेली फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे. बॅटच्या मधोमध बॉल चाललाय, लॉंग लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. हवेली टोकलाय फलंदाज विजयनं मायटी षटकार टोकला षटकार आणि 6 धावेने संघ पुढे वाटचाल करतो. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला. 8 या आकड्यावरती जबरदस्त फटका होता. अगदी रूम बनवली, त्यानंतर फटका सजवला होता. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू आपण पाहिला होता. स्विच ऑन द साऊंड ऐकायला आलं होतं आणि त्यानंतर चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडं. मिड विकेट रिझन टार्गेट केलं होतं, मात्र इथून गोलंदाजावरती प्रहार केले जात आहेत. मॅनेटर पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये नेहमी फलंदाज आक्रमण होत असतात, मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाजाचा दादागिरी राहिली होती. मात्र यावेळी आक्रमण करण्याची सुरुवात गॅप भरपूर मोठा आहे. यावेळी आपण पाहतो अगदी समोर ब्लॅक स्क्रीनला बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. षटकारानंतर अजून एक मोठा फटका येतोय चौकार आणि चौकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकीवरती 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं संपलं जातोय आणि पहिल्या षटकावरती मात्र इथून आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. प्रकाश काय म्हणशील इथून गोलंदाजा विषय? चांगला कमबॅक केला होता 4 चेंडूमध्ये नरेश झोज या गोलंदाजानं. सातत्यानं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक फेकत असतो धामणे संघाकडनं, परंतु चांगला कमबॅक केला होता 4 चेंडूमध्ये. त्याच्यानंतर कोण विसरणार या खेळाडूला, शरद या खेळाडूला. या मैदानाचा जर विचार केला प्रत्येक वर्षी इथे एंट्री देत असतो खारघर चापेवाडी हा संघ आणि तितका चांगला खेळ पाहत असतो नेहमी त्यांचा आणि तितका चांगला खेळाडू देखील आहे. शरद हा एक सिक्सर किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खारघर चापेवाडी संघाची जी स्पर्धा होती अमोल सर त्यांच्या विभागामध्ये एक बलाढ्य मोठ्या संघाला परास्त केलं होतं आणि तिथे ते चॅम्पियन बनले होते. वाघेरा संघ आता पूर्णपणे मोठ्या स्क्वॉडमध्ये असून देखील त्यांना परास्त केलं होतं. या टीमच्या आता बोलबाला सुरू राहिला आहे. गत वर्षाचा जर विचार केला भन्नाट फॉर्ममध्ये होता, आता या वर्षी जर विचार केला याही वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये असणार हा संघ पाहतोय तुम्ही खेळताना. शरद हा त्याचा संघ पाहतोय, तितकाच दर्जाचा खेळाडू देखील आहे बघा. जबरदस्त खेळ राहिला होता, अगदी घरच्या मैदानावरती चॅम्पियन बनला होता आणि आता त्यांना चांगला खेळ करायचा. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी मुख्य व्यासपीठासमोर क्षेत्ररक्षक अंबो खंडवीला पण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावपलकीवरती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये विजय पारदी सोबतीला शरद वाघला पण पाहतोय. चांगली पार्टनरशिप सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. घरबसला प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात, आपलं देखील स्वागत आहे. त्यावेळी पहा
गती भरपूर पाहायला मिळते. गोलंदाज पप्प्या पारधी बालारामला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती संघाचा संघ नाही घ्या. मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर कमबॅक केला जातो. अनेक मैदानी या गोलंदाजाने गाजवलीत, मात्र आज खैरवाडीच्या मैदानावरती कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे प्रेक्षकांच्या नजरा पहा. इथून चेंडू सरळ स्टँडवरती आदळला जातोय, फर्निचर डिस्ट्रॉ केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागला जातोय. टीम खारघर चापेवाडी टीमला लागला जातोय. परतावा लागेल फलंदाज शरद बाग. मोठा धक्का ज्या फलंदाजासाठी प्रकाश प्लॅनिंग केली होती, चौकार षटकारांचा बोलबाला त्याच्याकडनं सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये मैदानावरती आपण पाहतोय. तो मोठा धक्का लागला जातोय. शरद बाग इथून मात्र पावेलेंच्या रस्त्यानं जात असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय बारदी मैदानावरती दाखल होतोय. मात्र अक्षयवरती आता संपूर्ण जबाबदारी असतील. मात्र शरदनं चांगली फलंदाजी जरूर केली आहे, मात्र आता त्याला देखील परतावा लागला जातोय. मात्र त्याची जागा सावरण्यासाठी अक्षय बारदी आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याला देखील आता चांगला खेळ करावा लागेल. पप्प्या बारदी वेगवान गोलंदाज आहे. 10-12 बॉलांचा रणअप आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडनं तयाऱ्या उजव्या हाताचा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गुड स्पॉट वरती चेंडू फेकला होता, टप्पा पडला, थोडीशी उसळी राहिली जात्या. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या हाफमध्ये मित्र म्हणेन 45 ते 50 बनवाव्या लागतील. दामणी संघ म्हटला तर या परिसरामध्ये एक दादा संघ आहे, मात्र त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना अगदी खारघर परिसरातील चाफेवाडी संघ आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतोय. टप्पा पडला, थोडासा आउटस्पिन, मात्र फलंदाजाला इथून चेंडू समजला नाहीये. अगदी हलक्या रीतीने चेंडूवरती बॅट फिरवली होती, चेंडू थोडासा अगदी बॅटला ब्रश झाला. त्याचनंतर विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. हा ट्रॅकर होता. अगदी पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सेकंड स्लिपला पाहावं लागेल आणि इथून मात्र एक धाव ही वेगाने कन्व्हाइट केली जाते. स्वेरलेग पंच सर नरेश चौधरी सरांना आपण पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बबन पारदी सरांना आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. दरवर्षीप्रमाणे त्यांच्या माध्यमातून यावर्षी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मोठी स्पर्धा, मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आपण पाहतोय आणि चमचरणाऱ्या ट्रॉफीज. या स्पर्धेची प्रकाश खासियत आहे आणि स्पर्धेमध्ये ट्रॉफीज भरपूर चांगल्या असतात. यंदाच्या हंगामामध्ये देखील भरपूर चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. जे वागेश्वर 11 खैरवाडी अजित, जे वागेश्वर आणि ग्रामस्थ मंडळ चषक या चषकामध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा वादळी खेळ संपलाय. 2 षटकामध्ये टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकीवरती 14 या आकड्यावरती एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. पप्प्या बारदीनं फेकलेले षटक, षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट आली होती. नरेश झुगरूचं षटक होतं, ज्या षटकामध्ये प्रकाश 12 धावा बनवल्या होत्या. महत्वाची विकेट पप्प्याच्या नावावरती आपण पाहिली. शरद बाग एक सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहतोय, त्याला परतवलं आणि त्यानंतर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. मात्र अक्षयला इथून आक्रमण करावं लागेल. अक्षयला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सोबतीला आपण पाहतोय विजय बारदी सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 2 या धावसंख्येवरती त्याचा देखील चांगला खेळ चालू आहे. तिसरे षटक प्रगती पथावरती अखूट टप्प्याचा बॉल होता, मात्र अंपायर आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल येतोय, डावे उजव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अभ्यंतर एका धावेने टीमची टोटल धावसंख्या पुढे वाटचाल करतोय. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दिनेश आलाय गोलंदाजी मार्गवरती. कमी वयामध्ये मोठं नाव या गोलंदाजाने देखील कमावलंय. प्रकाश मागच्या हंगामामध्ये या गोलंदाजाचा बोलबाला जर आपण पाहिला होता, मात्र इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे आता प्रेक्षकाच्या नजरा पाहायला मिळतील. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची टॉपीज लागली जाते आणि त्याचनंतर लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषेच्या पलीकडे सीमा पार येतोय. अजून एक या विले आपण पाहतोय. अक्षयने ठोकला चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ पुढे जाऊन पोहोचला. धावफलकीवरती 18 या आकड्यावरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 19 धाबा धावफलकीवरती 1 विकेट आपण पाहतो. शरद बाग बाद झालाय आणि त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी या 2 फलंदाजांना घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करायचा आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती 45 ते 50 बनवायचे आहेत आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतो प्रकाश फलंदाजी करत असताना मात्र चापेवाडी सिंग फलंदाजीमध्ये माहेर या, मात्र त्या फलंदाजाला पूर्णपणे रोखलं जातोय. असं एकमेव कारण दामणी संघाची गोलंदाजी भरपूर चांगली मैदानावरती. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला. दुसऱ्या टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. यावेळी अजून एक चौकार आपण पाहतोय. अक्षय ऑन फायर
चौकारांची भाषा बोलायला लागलाय. आता फलंदाज अक्षय पण पाहतोय. मात्र ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश फलंदाज दाखल झाला होता मात्र त्यावेळी सलग 2 चेंडू निर्धाव केला होता आणि त्याच नंतर आता मोठ्या फटक्यांना सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. यावेळीचा चौकार आपण जर का पाहायला गेलो तर परफेक्ट टायमिंग शॉट जर आपण पाहिला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता उपलब्ध. मात्र यावेळी संघाच्या संघनायकानं पाहिलं मात्र क्षेत्ररक्षणाची व्यवस्था पाहायला मिळतोय. अगदी थोडीशी वेगळी पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. लॉंग ऑनला लॉंग ऑफमध्ये मिड विकेटला अशी क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जरूर केली गेली. हा प्रॅकर बॉल होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. पंचांकडे लावले. अपील देखील केली होती. अपीलमध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी आणि तर मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू फेकला जातोय. 2 चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलं जाते गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. 10-12 पावलांचा रनअप विजयच्या माध्यमातून. यॉर्कर चेंडू फेकले जात आहेत. अगदी पण बाजूला डायरेक्ट किटची नामी संधी होती. इष्टांच्या मागे बॅकअप भरपूर चांगलं ज्ञानेश्वरच्या माध्यमातून लेग बॅचच्या स्वरूपात एक सिंगल येत्या. एका सिंगलच्या मदतीने संघ वाटचाल करतोय. 24 आकड्यावरती. म्हणजे 24 धावा आता जाऊन पोहोचल्या धाबा पलकीवरती. प्रकाश पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चाफेवाडी कारगर संघ बराचसा दूरचा अंतर कापत अगदी स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाला होता. त्यांनाही माहिती अगदी नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आणि इथे मात्र वेळेवरती पोहोचणं महत्वाचं आहे आणि इथे मात्र अगदी थ्रो प्रॉपर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता दीपकला आणि इथे मात्र एक सिंगल वेगाड आली. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे मात्र इथून ना कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे दामने टीमच्या पाठीराख्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश साहेबचे चेंडू आपण पाहतोय. खलबट टप्प्याचा चेंडू मिड विकेटला पुन्हा एकदा दीपकला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक सुरेख आपण पाहतोय. बॅक दुसरा आटमला चेंडू अडवला जातोय. चांगली फेकी पाहायला मिळतोय आणि इथून मात्र चांगली रनिंग पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना चापेवाडी कारगर संघ पोहोचलाय 27 आकड्यावरती एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. टाइम अलर्ट असणारे पहा याकडे देखील धामणी संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकून झाले पाहिजे म्हणजे 5 मिनिटांमध्ये 1 षटक फेकून झाले पाहिजे प्रकाश. आणि त्या 30 सर्कलच्या बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षकामधला 1 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. त्याकडे देखील लक्ष असू द्या. 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आला आहे. गोलंदाज अविनाशला पण पाहतोय. मात्र अविनाशचा विचार केला प्रकाश. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे आपण पाहतोय. अनेक वर्षांमध्ये या खेळाडूला आपण पाहिलंय. क्रिकेटचा खेळ खेळतोय मात्र आज पुन्हा एकदा नव्यानं मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ग्रामीण टेनिस म्हटलं तर गावाच्या नावाची जर्सी घालून आज प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. कंपल्सरी ड्रेस कोड असणं मात्र महत्त्वाचं असेल तितकंच मैदानाच्या आतमध्ये. अन्यथा 2 धावांची पॅनल्टी या स्पर्धेमध्ये दिली जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आता दमदार स्पर्धा गोलंदाज तयार. 4थ्या षटकाला सुरुवात होत्या. पहिला चेंडू फुलर लेनचा होता पण इथून मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाला. मात्र फलंदाजाला चेंडू समजला नाही. अगदी डॉट चेंडू फेकला जाता. अगदी चेंडू बॅटवरती अदळला होता. मात्र हलक्या हातानं फलंदाजानं बॅट फिरवली होती. त्यामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय अविनाशच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू अदळला जातोय. अपील पाहावी लागेल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पप्प्याला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जात आहे. 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. 29 धावा लेग बायच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. सिंगल डबल का होईना धावा येणं महत्वाचे. अंतिम षटक या षटकामधील अजूनही जर आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये प्रकाश 1-2 मोठे फटके आल्या तर चांगली धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्र म्हणेन खारघरचा चाफेवाडी संघाच्या माध्यमातून. सलामीला आलेला फलंदाज विजय सध्या स्ट्राईक एंड द्या. या फलंदाजाकडे 1-2 मोठे फटके येणे महत्वाचे असतील. फुलरलेचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे. बॅटच्या मधोमध बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉर्ड लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. बऱ्याच उशिरानं का होईना मात्र विजयने ठोकला हा षटकार आणि षटकारच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धाव फलकीवरती जाम पोहोचेल. 35 आकड्यावरती जबरदस्त फटका होता. फुलरलेनचा बॉल होता. जागा बनवली आणि त्याच नंतर हा फटका सजवला होता. चला बॉलची पूर्वता लगेच करायची मैदानाच्या आतमध्ये.
स्वयंसेवकाला विनंती असेल की आपण बॉलची पूर्तता लगेच करायची. आज आपण पाहतो प्रकाश या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. थोड्याशा उशिराने स्पर्धा जरूर सुरुवात झाल्या, मात्र स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची. कारण जर आपण पाहायला गेलो तर मोठी स्पर्धा या परिसरामध्ये सातत्यानं या विभागामध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ खैरवाडीच्या माध्यमातून केली जाते आणि त्या स्पर्धा खऱ्या अर्थानं आज सुरुवात होते. यावेळी पुन्हा एकदा समोर उडवलाय शतरक्षक तैनात. यावेळी चुका होणार नाही. नरेश जुगरेच्या माध्यमातून अजून एक विकेट. धक्का क्रमांक दुसरा लागला जाईल. चापेवाडी खारघर टीमला परतावा लागेल. फलंदाज विजय पारदेला सलामीला आलेला फलंदाज यावेळी परत मैदान सोडावा लागला जातो. एक षटकार टोकला होता, मात्र धाबा आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारी आणि त्या षटकामध्ये मात्र प्रयत्न केले होते. सुरेख प्रयत्न होते. शतरक्षक तिकडे तैनात होता. एलिव्हेशन कमी मिळालं होतं आणि त्या ठिकाणी शतरक्षकानं झेल पकडला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हेमंत मध्ये हा फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालाय. षटकामधील अंतिम 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडूंमध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल अविनाशच्या माध्यमातून हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं आहे. तिथून टार्गेट सेट केला जाईल किती धावसंख्येचा हेही पाहणं तेवढाच महत्वाचं असेल. पुन्हा एकदा फटका बसलाय. लॉंग ऑनला उडवलाय. पुन्हा एकदा तो शतरक्षक नरेशला आपण पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बॅक टू बॅक. दुसरा धक्का इथून लागला जातोय. चापेवाडी टीमला आल्या पावली माघारी परतावा लागला जातोय. हेमंत मध्ये हा देखील शून्यावरती बाद झालाय. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम टार्गेट सेट बॉल कितपर्यंत धावा टार्गेट सेट केला जाईल उत्तरार्धामध्ये डाव फलंदाजी करत असणाऱ्या ठिकाणी आपण पाहतोय वाघोबा क्रिकेट संघ धामणी टीम समोर हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिंतामण बबर या फलंदाजाला पण पाहतोय. षटकावरती या चेंडूवरती एखाद मोठा फटकाला चौकार षटकार आला तर मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. 35 बनल्यात, मात्र इथून षटकार आला तर मात्र 40+ पाहायला मिळतील. अंतिम बॉल समोर केसलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय, मात्र यावेळी बॉल चाललाय आउट ऑफ द बार. शेवट गोड केला जातोय. फलंदाज चिंतामण बबरने टोकलाय. शेवटच्या क्षणी हा षटकार आणि षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या धावफलकीवरती 41. 41 या आकड्यावरती येणारे 24 चेंडू आणि विचार करता उत्तरार्धामध्ये वाघोबा क्रिकेट संघ धामणीला बनवायच्या 42 धाबा. हॅलो बघा, एक जाहिरात आले बघा. सूरज स्मृती क्रिकेट संघ धामोळीत आयोजित स्पर्धा SSC ट्रॉफी 2025 आणि 26 आणि 27 आणि 28 या डेटला या मॅचेस असतील बघा. लाईव्ह मॅचेस असणार आहेत डिसेंबरमध्ये. प्रथम पारितोषिक असणार 50,000, द्वितीय पारितोषिक 25 आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असणार 12,000. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज आहेत बघा. मालिकावीर म्हणून कूलर आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील शूज आहे. आणि एंट्री फी असणे या स्पर्धेमध्ये 6,300. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर महेश भगत, अजय पारधी, मयूर भगत, आकाश पारधी यांना नक्की संपर्क साधा, कारण एक चांगली स्पर्धा आहे बघा. सूरज स्मृती क्रिकेट संघ धामोळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण येत्या 25, 26, 27, 28ला पाहणार. त्याचनंतर एक मोठी स्पर्धा ग्रामस्थ ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषक येत्या जानेवारी 2 ते 7 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा असणार बघा. या स्पर्धेचा आता थोडीशी क्रिकेटचे जे सर्व आयोजन करतात त्यांनी या वर्षापासून एक नवीन नियम लागू केला आहे बघा. नाईट स्पर्धा जे असेल फर्स्ट राऊंडची अमोल आता या वर्षी 5 वर्ष मॅचेस होतील हे दिलंय जयवंतदा भस्मानी. त्यांची स्पर्धा असणार आहे तब्बल 2 ते 7 जानेवारीपर्यंत. कुणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर जयवंत भस्माची संपर्क साधा. बाराम पारधीची संपर्क साधा अर्थात पप्प्या. नेक्स्ट सामन्याचा टॉस केला जाईल बघा. नेक्स्ट सामना असणार बघा आजच्या दिवसामधला मोसारा आणि तन्वी 11 चिंचोली संघ सूर्यचा संघ असेल बघा. तर दोन्ही कॅप्टनना विनंती करते आपण टॉस करण्यासाठी लगेच या. चला गेम इज ऑन. लगेच सामन्याला सुरुवात करायचं बघा. टाइम अलर्ट असणार बघा. धामणी संघ तुम्हाला देखील आणि खारघर चापेवाडी संघाला तुम्हाला 4 षटक किमान तुम्हाला 25 मिनिटांमध्ये संपवावं लागतील, कदाचित 20 मिनिटांमध्ये संपवावं लागतील. जर का 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. या स्पर्धेचा
आता नियमावली गरजेचं असणं बघा, वेळेचं बंधन असणं बघा प्रत्येक मॅचसाठी. आता लक्ष असू द्या. तन्वी 11 चिंचोली संघाचा कॅप्टन आणि मोसारे संघाचा कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. याच नंतर लगेच लढत होईल 4 षटकाची मॅच. एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते अमोल या स्पर्धेमध्ये. खरं तर एखाद्या मोठ्या स्पर्धेला लाजवेल असं आयोजन पाहायला मिळते प्रत्येक वर्षी, आणि याही वर्षी पाहायला मिळते. खेळपट्टीचा जर विचार केला, खेळपट्टी बनवण्याचं ज्यानं काम केलं ते आमचे काका असतील चांग्या पारधी एरमाळ गावचे. त्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या चमचमत्या ट्रॉफ्या तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये सातत्यानं या गावचे ग्रामस्थ मंडळ खैरवाडचे एक समाजसेवक भालचंद्र खैर आणि त्यांच्या एवन जोडी सुकेश दादा चौधरी असतील आणि त्याचनंतर संतोष दादा खैर असतील, त्यांच्या माध्यमातून चमचम या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय. सायकल पुरस्कृत केले शिवसेना प्रमुख तालुकाचे बिंदास भाई ठोंबरे, एक दानशूर व्यक्ती, त्यांच्या माध्यमातून ही सायकल पुरस्कृत केली या स्पर्धेमध्ये. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर ही 2 कूलर पाहता तुम्ही. किसन पारधीच्या माध्यमातून कूलर 1 दिलाय. त्याचनंतर सक्षम गोविंद कवटे यांच्या माध्यमातून 1 कूलर पाहतोय. आणि त्याचनंतर सन्मान्य भगवानजी खैर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 2000 अधिक डोनेशन आलं. त्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम इज ऑन सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. गोलंदाज पाहतोय खारघर चापेवाडी संघाचा एक टॅलेंट गोलंदाज पाहू शकाल आपण, भरत वाघ. बघा लो स्कोरचा पुन्हाशी एकदा सामना आहे बघा. पहिला बॉलचा सामना करण्या पप्प्या पारधी. पहिला बॉल हुक केलाय, शॉर्ट मिड ऑफचा फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता कदाचित बॅकअप राहिला असता, परंतु नाही तसं घडलं. एका धावेनं श्री गणेश केला सेकंड इनिंगला. धामणी संघाची धावसंख्या 1. निश्चित टॉस केला जाईल. तन्वी 11 चिंचोली संघाचा संगणकानं त्याच्या विरोधात फाईट करेल मोसारे संघ. चला या चिंचोली संघाचे संगणक आपण टॉस करण्याकरिता लगेच यायचे पहा. मोसारे संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडला गेला, तर चिंचोली संघाचा संगणक आपण यायचंय. टॉस निश्चित केलं जाईल. स्पर्धेचे सर्व गजानन खैर यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र इथे टॉस केला जातो. दोन्ही संघ मात्र अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये केलेत. आज पुन्हा एकदा नव्यानं जे वाघोबा चषकामध्ये उतरले जात आहेत. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक गजानन खैर यांच्या पवित्र शुभ हाताने टॉस केला जातो. टॉस कौल इथे लागला जातो. तन्वी 11 चिंचोली संघ डिसाइड टू फील्ड फर्स्ट. जाऊया मॅच कडे, ते जोडले जातील. प्रकाश भगत. यस 2 बॉलवरती 2 धावा आल्यानंतर त्याच्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकलाय. पंचांचा इशारा आला. यस इट इज वाईड बॉल. तिसरा चेंडू फेकत असताना लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. एका धाबीने अतिरिक्त धाबीने भर पडली जरी टीमची धाव संख्या 3. धावा बनवायच्या तुम्हाला चेस करायचा, पाठला करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये जय भागोबा धामणी संघाला जवळपास 42 धावा बनवायच्या आहेत सेकंड इनिंग मध्ये. पुन्हा एकदा लोसो. इथे काय घडलं, ब्लॉक लाईनचा बॉल अगदी जड मध्ये, यष्टा उद्ध्वस्त. बिग फिश इन द नेट, मोठा मासा गळा लागलाय. पप्प्या पारदे बॅक टू द डग आउट. फुलर लेनचा बॉल होता, काही समजलाय, थोडासा डीप झाला चेंडू आणि यष्ट्यावरती जाऊन धरला. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय पप्प्या पारधीनं पहिल्या बॉलची एक सिंगल घेतली. पुन्हा एकदा सिंगल घेऊन स्ट्राईक वरती आला होता. तिसरा बॉल वाईड बॉल. चौथा बॉल फेकत असताना अगदी फुलर लेनचा बॉल होता, चकवा दिला डायरेक्ट एष्ट्यावरती जाऊन चेंडू आदळला. पहिला गडी बाद झालाय जय वाघोबा धामणी संघाचा. पप्प्या पारधी बॅक टू द डग आउट. परतलाय नवीन खेळाडूला आता येणं गरजेचं असणार बघा. नरेश जुगरे आलाय. विचार केला तर मगाशी उल्लेख केला होता अमोलने, या खेळाडूनं खरं तर अक्षरशः छाप सोडली होती. गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना फार चांगलं काम कमावलं या खेळाडूनं. आता मात्र नवीन खेळाडू दाखल झालाय आतमध्ये. विचार केला तर धामणी संघाचा एक गुणवान खेळाडू, शांत खेळाडू पाहू शका स्ट्राईक एंड वरती आलाय. नरेश जुगरेला पाहतोय. चौथ्या बॉलचा सामना करावा लागेल. चौथ्या बॉलचा विचार केला तर आता 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या भरत वाघनं. लो स्कोरिंगचा सामना मगाशी देखील झाला होता. तब्बल 38 धावेचं लक्ष ठेवलं होतं, ते देखील करता आलं. ते धावा डिफेन्स केला. जबरदस्त फटका, गुडगा वाकवत स्क्वेअर लेग मध्ये फटका पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारचा खेळाडू नाहीये, गॅप भरपूर मोठी. अगदी स्क्वेअर लेगचा फिल्डर आतमध्ये त्याच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स सीमा पार. येथील 4 रन पहिल्याच बॉल वरती ठोकलाय शानदार चौकार.
जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका, अगदी फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळाला आहे. नरेश झुगरेच्या बॅटमधनं आल्या आल्या डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने केली आहे बघा. अगदी डगाडमधून सेट होऊन आलाय की काय त्याचा तसाच फटका पाहायला मिळाला आहे. अगदी कॉन्फिडन्स देईल हा चौकार नरेश झुगरेला. या चौकारात सैन्य धावफलकाचा जर विचार केला 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केला भरत वागणं 7. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक. एखादा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तो पण चांगले एफर्ट पाहायला मिळाला आहे. चेंडू अडवण्याचं काम केलं आहे आपल्या संघासाठी. कमीत कमी 2 धावा तरी वाचवल्या त्या खेळाडूनं. शॉर्ट मिडऑफमध्ये हा खेळाडू जबरदस्त क्षेत्ररक्षण राहायला गेला आणि त्याचनंतर सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 8. पहिले षटक फेकत असताना भरत वागणं 3 बॉलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. जशी विकेट पडल्यानंतर नवीन खेळाडू एंटर झाला नरेश झुगरे. पहिल्या बॉलचा फेस सामना करत असताना जबरदस्त फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा त्यानंतर एक सिंगल. शेवटचा अंतिम बॉल. फटका चांगला आहे, एलिव्हेशन पाहावं लागेल. लांबी यस डेफिनेटली लांबी भरपूर आणि तितकाच चांगला मोठा फटका पाहायला मिळाला आहे. जबरदस्त अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. मगाशी उल्लेख केला होता या खेळाडूचा गोलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये अमोल सरांनी आणि त्याचा फायदा उचलला आहे. पुन्हा एकदा अनुभव काय असते त्याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. शेवटच्या अंतिम बॉलवरती ठोकलाय शानदार षटकार. आवीच्या बॅटमधनं आला आहे मोठा फटका. षटकारानं पहिला स्पेलचा खेळ समाप्त केलाय. विचार केला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आतापर्यंत तब्बल 14 धावा येण्याची गरज होती. खरं तर पहिल्या षटकामध्ये त्या धावा आल्यात. पॉवरफुल गोलंदाजी ठरली नाही आहे परंतु पॉवरफुल फलंदाजी केली नरेश झुगरे आणि आवी या खेळाडूंना. चला जास्त टाईम घ्यायचा ना बघा. खारघर चापेवाडी संघ विनंती करते बघा वेळेचं बंधन असणे प्रत्येक टीमला याच्याकडे लक्ष असू द्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केला. भरत वागणं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक फेकत असताना धावा यायला सुरुवात झाली. हळूवारपणे विचार केला 42 धावेला विन असणार बघा. जय वाघोबा धामणी संघ संघर्ष करतोय आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये विकेट जरूर काढली होती परंतु विकेट काढल्यानंतर थोड्याशा धावाही आल्या. त्याचं एकमेव कारण म्हणजे नरेश झुगरे आणि अविने चांगली फटकेबाजी केली पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज पाहू शकाल खारघर चापेवाडी संघाकडनं. पहिला बॉल फेकत असताना अक्षयला गोलंदाजी दिले. संघ नायकानं भरोसा दाखवलाय या खेळाडूवरती. धावा डिफेन्स होतील यात मात्र काही शंका नाही आहे. धावा चेजे होती यात मात्र काही शंका नाही आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. फटका फसला. अजून एक डॉट बॉल. 1 मोर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फेकत असताना वाईड यॉर्कर त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल जसे खेळ तसा प्रेशर निर्माण होईल जय वाघोबा धामणे संघावरती. विचार केला 42 धावेचं आव्हान असलं बघा. मगाशी देखील 38 धावाचं आव्हान होतं परंतु डिफेन्स धावा केल्या अमोल. आता पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये इथे काय घडलं ते बॅकअप सुंदर राहिला बघा. यावेळेस पंचांचा इशारा लाई. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू फेकला गेलाय. अतिरिक्त धावेनं भर पडली जाईल. टीमची धावसंख्या 15 धावसंख्येवरती. 2 बॉल निर्धाव फेकल्यानंतर आता प्रेशर आलाय फलंदाजावरती. एखादा मोठा फटक्या खेळण्याच्या नादात विकेट गेली तर कदाचित यश मिळेल गोलंदाजाला परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 बॉल ज्या प्रकारे फेकले त्याच लेंथवरती चेंडू फेकावा लागतील. लेंथ खूप चांगली. विचार केला विकेट साथ देते गोलंदाजाला. लोवर फुलटॉस बॉल. गॅपमध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक पहिल्या अटेम्प्टला चेंडू पकडू शकला नाहीये. अक्षय होता लॉंग ऑफला आणि तिथून मात्र 2 धावा मिळतील. लॉंग ऑफमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालंय. त्याचनंतर मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचले गेले तब्बल 17. 17 कुणाच्या बाजूने दिसून येईल. 17 अशुभ आकड्यावरती जाऊन पोचले धावसंख्या. शेवटच्या या षटकामध्ये अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मोठा फटका खेळू देत नाहीये बघा गोलंदाज अक्षयमध्ये. पुन्हा एकदा सज्जा. ब्लॉक लाईनचा बॉल. या बॉलची कमी होती. अगदी बॅट खाली आणण्याचा भाग पडलाय नरेश झुगरेला देखील. अगदी फुलर लेनचा बॉल अगदी जडमध्ये चेंडू फेकलाय. यॉर्कमध्ये चेंडू होता. चांगला कमबॅक केलाय खारघर चापेवाडी संघाच्या गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या बघा अमोल. पहिल्या षटक फेकत असताना भरत वाघ एक गोलंदाज पाहिला. त्याचनंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक करून दाखवलंय अक्षयमध्ये या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक परंतु लेंथ फाटी ठेवली. त्याला पुरेपूर फायदा उचललाय. अगदी लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय. मायटी हिट नरेश झुगरेच्या बॅटमधनं आलाय. मोठा स्ट्रोक षटकार.
षटकाराची गरज होती. दबाव निर्माण केला होता गोलंदाजानं नरेश जुगरेवरती, कारण जास्तीत जास्त या षटकामध्ये डॉट बॉल आले होते या स्पेलमध्ये आणि तो दबाव सावरला. तितका चांगला फटका देखील पाहायला मिळालाय. अगदी बॅटच्या मधोमध फटका बसवलाय आणि चेंडूला पडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मिळालाय नरेश जुगरेला. 6 धावा मिळाल्या. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला. षटकचा विचार केला तर चांगलं षटक झालं होतं, परंतु 5व्या बॉलवरती मोठ्या फटक्यानं काम बिघडलंय बघा. खारघर चाफेवाडी संघाच्या गोलंदाजाचा धावसंख्या विचार केला 23 धावा. हा ट्रॅकर बॉल सरसावून जाण्याचा मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप फाईडमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत मिळणार फक्त 2 धावा. सिंगल रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. 2 धावेच्या मध्ये टीमचा दुसरं षटक समाप्त झालाय. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतात. सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करत असताना जय वाघोबा धामणे संघाची धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट. 12 चेंडूंना 17चं अजूनही समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये धामणे संघाकडे अजूनही सामना बॅलन्स आहे. मात्र इथून प्रकाश चांगली फलंदाजी करावी लागेल. नरेश सारख्या फलंदाजाकडनं अपेक्षा नव्हत्या, मात्र आज नरेशला देखील रोखून ठेवलं जातोय. मात्र गोलंदाजी तिखट केली जाते. अगदी आपण पाहतोय चाफेवाडी या संघाच्या माध्यमातून च्या अनुषंगाने आपण पाहतोय नरेशच्या नावावरती अनेक विक्रम आपण पाहतोय. 6 बॉल 6 षटकार टोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती राहिला. मात्र अंदाच्या अंगामध्ये थोडासा बॅकफूट वरती या फलंदाजाला आपण पाहतोय. इथे काही दिवसांमध्ये अगदी आपण पाहतोय जे महाराष्ट्र चषक तब्बल आपल्या परिसरामधील नव्हे तर रायगडमधील आदिवासी टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक मोठी स्पर्धा, तब्बल 3 बाईकची स्पर्धा अगदी त्यांच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच नंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जे वाघोबा चषक नाईटची स्पर्धा देखील त्यांच्या नावाची आपल्याला पाहायला मिळेल. अगदी त्या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आदरणीय जयवंतदादा बसमा यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील जे वाघोबा चषकामध्ये मनष्यपूर्वक सरसे स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आला नवीन गोलंदाज विजयला आपण पाहतोय. हवी यावेळी समोर आपण पाहतोय फॉर बॉलिंग जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो. मात्र अंपायर सिग्नल हेस वाईड बॉल. अगदी डाव्याच्या बाहेरून जाणारा अबांतर चेंडू फेकला जातोय. या रीतीची गोलंदाजी केली तर मी तर म्हणेन एकतर्फी सामना पाहायला मिळेल. मात्र इथून मोठ्या फटक्यांची सुरुवात केली तरी सामना देखील धामणे संघाच्या बाजूला पाहायला मिळेल. प्रकाश जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. छापेवाडी संघ पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अबांतर चेंडू फेकला जातोय. जर का आपण पाहायला गेलो तर अगदीच धावसंख्या कमी, त्यामध्ये 13वा महिना. ह्या रीतीची गोलंदाजी केली तर एकतर्फी सामना धामणे संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पप्प्यानं नाराज केलं धामणे टीमला, त्याचनंतर संतोषने देखील नाराज केलं होतं या टीमला. मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय का साईडला नरेश चोपतीला अविनाशला आपण पाहतोय. तर या 2 फलंदाजांना जे काय करायचं ते आता करावा लागणार आहे. कारण महत्त्वाचा सामना, स्पर्धा देखील तितकीच मोठी आहे. त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा संघ देखील ताकदवार संघ आहे. घरच्या मैदानावरती चॅम्पियन बनला होता चाफेवाडी संघ. त्या रीतीचा खेळ देखील सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज तयार. ह्यावेळी फटका सजवलाय लॉंग ऑन लागती ब्लॅक स्क्रीन समोर. 2 क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला जातोय. जे वाघोबा त्या ठिकाणी धामणे टीमला परतावा लागेल फलंदाज अविनाशला. इथून चांगला कमबॅक होईल यात मात्र काही शंका नाही. विकेटचं जाळं रचलं होतं अविनाशसाठी. अविनाशच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता पाठच्या ओव्हरमध्ये. मोठ्या फटक्यामध्ये खेळण्याचा मायर हा खेळाडू होता, परंतु विकेट लगेच काढले. गोलंदाज विजयने 2 वाईड बॉल खेळल्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट सोडावी लागले. आता इथून चमत्कार होईल यात मात्र काही शंका नाहीये. कारण विचार केला वेळ अजून गेली नाहीये. कोणी सामना जिंकला नाहीये, कोणी हारला नाहीये. रिझल्ट आतापर्यंत बाकी आहे. रिझल्ट कुणाच्या बाजूने लागतो याच्याकडे लागलेल्या प्रेक्षकांच्या नजरा असतील बघा. नवीन खेळाडू एंटर झालाय. बऱ्याच वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे पाहतोय आपण. संतोष या खेळाडूकडं विचार केला. नॅट क्रमांक 4 साठी आलाय. जर्सी क्रमांक 18 प्रदान केलाय. ऑन स्ट्राईक एंडवरती पाहतोय संतोष खंडवीला. पहिला बॉलचा सामना करण्यासाठी अप्परकटचा फटका बॅकची इनसाइड एज. अगदी लेग सेकंड स्लिपच्या मधून चेंडू चाललाय थर्ड मॅन दिशेमध्ये. अगदी मैदानाची आउटफील्ड भरपूर फास्ट आणि मिळतील या 4 धावा. संतोषच्या बॅटमधला हा पहिला चौकार पाहायला मिळत आहे. या चौकाराने सामना थोडासा खुला केला मी म्हणेन. विजयने चांगली गोलंदाजी केली होती. 2 वाईड बॉल फेकल्यानंतर लगेच विकेट काढली होती, परंतु तिसऱ्या बॉलवरती नवीन खेळाडू आला आणि लगेच चौकार ठोकला बघा. आता दबाव निर्माण झालाय गोलंदाजावरती. एखादी विकेट एखादा डॉट बॉल फेकावा लागेल. अगोदरच बॅट आली या विकेटवरती. थोडासा पंचाचा इशारा आलाय वाईट बॉल.
3 वाईड बॉल या षटकामध्ये फेकले. 17 धाबींची गरज होती 12 बॉलमध्ये. या षटकामध्ये जवळपास आता विचार केला 2 बॉलमध्ये फक्त 2 बॉलमध्ये भरपूर धावा खर्च केल्या विजयनं. यावेळेस आर्क बॉल होता, लाईन खराब, वारंवार चुकी करते बघा. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. जर का अशी चेंडू फेकत असेल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये कदाचित बाहेर व्हावं लागेल. मोठी स्पर्धा पाहतोय, तितका चांगला खेळ करावा लागेल खारघर चापोवाडी संघाला. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती मोठी धामणे संघानं, त्याच्याच कारणानं बिघडले गेले गोलंदाजी करत असताना. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय, मिड विकेटचा खेळाडू ते क्षेत्ररक्षक चांगला होत आहे, परंतु चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. विकेटवरती संतोष खंडवीच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला, 2 धावा बघितल्या. त्याचनंतर या षटकामध्ये 3 वाईड बॉलही बघितला. या षटकाचा जर विचार केला महागडी गोलंदाजी ठरली आतापर्यंत. जवळपास 3 वाईड 4 वाईड एक चौकार पाहायला मिळालाय. पुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने टॅप केलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू येईल, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळाला एक सिंगल धाव. सिंगलला सावरावं लागेल, एक सिंगलनं धावसंख्या पाहायला मिळाली स्कोर कार्डवरती. 36 धावा, 42 धावेचा टार्गेट तुम्हाला क्रॉस करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहतोय आपण. नरेश जुगरे स्ट्राईक एंडवरती पाहतोय. अंतिम षटकामध्ये एक षटकार ठोकला होता लॉंग ऑफला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अजूनही सामना बॅलन्स असेल बघा. संघाचा प्रमुख खेळाडू बाद झालाय. 2 खेळाडूचा फर्निचर डिस्ट्रॉय केला होता. पप्प्या पारदीला देखील यष्ट्या गोल केल्या होत्या. त्याच नंतर या चौथा बॉल फेकत असताना विजयनं फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. नरेश जुगरे बॅक टू द डगआउट. शेवटचा अंतिम बॉल दिनेश आलाय. विचार केला जवळपास आतापर्यंत 3 विकेट गमावले, जे वाघोबा धामणी संघानं 12 बाद झाला पहिल्या षटकामध्ये. त्याच नंतर दुसऱ्या षटकामध्ये अविनाश बाद झाला आणि या तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला नरेश जुगरे बाद झालाय. दिनेश आलाय स्ट्राईक एंडवरती 5व्या क्रमांकावरती खेळाडू. शेवटचा अंतिम बॉल, शेवटच्या षटकापर्यंत सामना न्यायचा विजयला. एखादा डॉट बॉल यावा लागेल. यस डेफिनेटली डॉट बॉल आलाय, पंचांचा इशारा आलाय. तिसरा स्पेल खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या स्पेलमध्ये महागडी गोलंदाज जरूर राहिले, परंतु शेवटच्या षटकापर्यंत सामना बॅलन्स आहे बघा. येणारे 7 चेंडू, कंपल्सरी 6 धाबींची गरज. बॉल टू रन समीकरण आहे बघा. सामना हाय व्होल्टेज होईल यात मात्र काही शंका नाहीये, कारण आता नवीन खेळाडू आलाय दिनेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आता स्ट्राईक मिळाले संतोष खंडवीला. 6 बॉलमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. कदाचित डिफेन्सही कराव्या लागतील. कारगर चापेवाडीमध्ये क्षमता भरपूर आहे, गोलंदाजीचा भरणं भरपूर या टीमकडे पाहिलं जात आहे. मॅगीकडे विश्वास दाखवला बघा संघाच्या संघनायकानं. विचार केला तर मॅगीला पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल 60 धावा डिफेन्स जर केल्या एक विक्रम होईल या ग्रामस्थ मंडळ खैरवाडी चषकामध्ये. एका मोठ्या स्पर्धेमध्ये विक्रम कोण करा आजच्या दिवसामध्ये. विचार केला आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक अजय पारदेनं धामोळे संघाच्या घेतली होती. पुलर लेनचा बॉल अगदी टायमिंग प्रॉपर झाला नाहीये, एकच धाव समाधान मानावं लागेल. पुलर लेनचा बॉल होता, कदाचित हा बॉल बॅटच्या मधोमध आला असता कदाचित 6 धावा मिळाल्या, परंतु तसं काही घडलं नाहीये. 5 बॉल 5 धाबींची गरज. दिनेश पहिला आल्या आल्या एक डॉट बॉल खेळलाय, परंतु आता येणारे 5 बॉलमध्ये 5 धाबींची गरज जे वाघोबा धामणी संघाला. या बॉलवरती आशा असतील कारगर चापेवाडी संघाच्या. कदाचित एखादा डॉट टर्निंग पॉईंट ठरू शकेल. पुलरलेनचा बॉल बॅटची इनसाइड, बॉल चाललाय थर्ड मॅन दिशेमध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये फरार. मिळतील या 4 धावा, नशिबाच्या 4 धावा बघा. इथे सेकंड स्लिपमध्ये कदाचित चांगलं क्षेत्ररक्षण जर राहिलं असतं या 4 धावा वाचल्या असत्या, आणि त्या 4 धावा जर वाचल्या असत्या तर 4 बॉलवरती सामना गेला असता. परंतु आता फक्त एका धावीची गरज, 4 बॉलमध्ये 1 धावीची गरज आहे बघा धामणी संघाला. सामना एकतर्फे निघून गेलाय, चौकारनं सामना खुला केलाय. कारगर चापेवाडी संघ आता पूर्णपणे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहू शकाल. जवळपास फिल्डरची रचना पाहायला मिळाली. 1 बॉल एका धावीची, 4 बॉलमध्ये एका धावीची गरज. डायरेक्ट हिट नाही करू शकला. इथे हार्ड लक. कारगर चापेवाडी संघ अतिशय चांगला